भवनगड फोर्ट माहीम. हा प्रवेशद्वार, भवनगड किल्ल्याचा माहीम प्रवेशद्वार. हे मंदिर आहे, कोणतं माहीत नाही. मस्त आहे, सुंदर आहे. बंद आहे मंदिर, पण बाहेरून दर्शन घेऊया. कुठले तरी माझ्या जगदंबा आहे, माझ्यासाठी महाकाली आहे. टाळं लावलेलं आहे मंदिराला, कोणीच नाही मी तिकडे. पण सुंदर मंदिर आहे, छोटंच आहे. ते पादुका आहेत पण माहित नाही. मस्त परिसर आहे. थोडं पुढे जाऊया, बघू काय आहे. वा, बीच आहे मला वाटतं कुठला तरी. थोडं खाली जाऊन बघूया. हे काय, पाण्याची टाकी, च्या खाली बीच आहे. मस्त सुंदर परिसर आहे. चल परत जाऊया आपण. थोडं खाली उतरूया. बाग वगैरे आहे त्या तिकडे. शौचालय मस्त सुंदर परिसर आहे. वाव, थोडं पुढे जाऊया. मजा येते रे यार फिरायलाच. माझं स्वप्न आहे, पत्ता नाही रे कधी पूर्ण होईल. किल्ला टाईप आहे इकडे काहीतरी. काजूची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. मस्त व्ह्यू आहे.
वाह, किती सुंदर फुल आहे ना. आहे रे. जास्वंदीची फुलं काहीतरी किल्ला टाईप आहे यार, माहित नाही पण आहे, मस्त आहे. ओ क्या व्यू है यार, मस्त आहे रे. थोडं पुढे जाऊया. किल्ला टाईप आहे पण इथून मी आलो. काहीतरी दिसते. बापरे बाप, वडाचं पुरातन झाड आहे. पण त्या साईडला जाऊया, समोरचे दिसते वडाचं झाड तिकडून. चाललंय मस्त. चप्पल कुठे टाकले मला माहित नाही. अरे बाप, इथे जाऊ, इथे समोर, इथे समोर, इथे दिसतो हात माझा. कुठे आहे माझा हात? हा समोर. वा, खतरनाक. इथून आलो मी, इथून. हे बघ, इथून या रस्त्याने आलो मी. हाच तो रस्ता. हा कुठे माझा हात दिसतो का? हा, या रस्त्याने आलो मी खालून. मस्त आहे. मी नंतर भवनगडावर आलो पण नाही. हा कुठला आहे? क्या व्यू आहे यार. दोपहर का टाइम है ना, मस्त है. वहाँ देखो, वाह, क्या बात है बापू. देखो, वाह, मज़ा आता है ना. अपने आसपास ही है सब कुछ, लेकिन हम कितना मिस कर गए. 50 साल लगे मुझे यहाँ आने के लिए. खतरनाक. चप्पल मैं भूल गया. यहाँ से मैं आया, ये रास्ता है, वहाँ से आया. खाजरीची, वडाची झाडं सगळी ओळखीची आहेत आपल्या. आंब्याची झाडं खाली बघ, तरी टाईप. यहाँ पर कोई है. वो कुर्सी दिख रहा है, कुर्सी. शायद कोई नहीं है, लेकिन कुर्सी है.
त्यात रत्नी टाकली, थोडं साईडला ठेवलं. ती एक तिकडे पण आहे, ती बघ खुर्ची आहे तिकडे, मी नका काय माहीत नाही. आणि एक ही खुर्ची आहे, त्याच्यावर मी थोडा वेळ बसणार आहे आता. हां, बसतो मी. खाई आणि हे गाव आहे माहीम. काय रे तिकडे, ते पण काहीतरी वरती आहे. आणि आज मी इथून आलो, हा रस्ता, हा इथून आलो, पुढे जातो. बसत नाही आता, माझ्याकडे वेळ कमी आहे. एक्सप्लोर करायचं आहे मला माहीम, जिथे मी कधी आलो नाही, फर्स्ट टाईम. वा, माहीमला असं असेल मला माहीत नव्हतं यार. एकदम ब्युटिफुल, क्या व्यू आहे. धोका आहे, धोकं. तो वरती चढतो. काय रे ते मंदिर आहे का मुसलमानांचं काहीतरी आहे, मला नाही माहिती. पण मस्त आहे, आपल्याला सगळंच मस्त वाटतं. ते खाई टाईप आहे आणि तटबंदी आहे मस्त. मी जातो पुढे, पण आलो कसा माहीत नाही. कदाचित विसरेन मी. चप्पल पण नाही पाहत आहे बघ, नंगे पैर जा रहा हूं मैं दगडांवरून. हां, वा, क्या है, अप्रतिम निसर्ग. निसर्ग वेडा मी, दारुड्या. सगळे सांगतात मला, तसं नाही. असू दे, मस्त आहे रे. इतक्या वर्षात मी नाही फिरू शकलो इकडे. मस्त आहे. वाव, काय आहे रे ते, मच्छी तसेच पहिला. ते बघ काय सुंदर आहे ना. ते पठार जे दिसते ना, खाडी टाईप, मस्त आहे. तिथे जाण्याचा रस्ता आहे का नाही माहीत नाही, कोशिश करूंगा अगली बार. अरे तुळस आहे काही, नाही नाही, हे जास्त पिण्याचा परिणाम आहे, मला ही तुळस दिसते. असं जिथून मी आला तिकडचा हा व्ह्यू, तो रस्ता आहे ना, तो तिथून मी आलो. इथून असं फिरून इकडे आलेलो आहे. आणि आता मी हे पुढे जात आहे, बघू रस्ता मिळतो का नाही. पण इथे, अरे यार मस्त आहे रे. इथे कोणीतरी हार फोडलेला आहे. खाण्याची इच्छा होत आहे, पण मी नाही खाणार. माझ्या खिशात दारूची बाटली आहे. ही दरड कोसळलेली आहे. वाव, मस्त आहे रे. वाटत नाही माहीम आहे, फर्स्ट टाईम. परत बघूया, काहीतरी आहे इकडे, विहीर टाईप आहे. ते भवनकडे आहे काय, पाणी आहे याच्यात, पिण्यायोग्य तर नाही पण ठीकठाक आहे. इथे जे दृश्य दिसलं तिथेच मी फिरतोय. लोकांनी थोडीशी घाण केलेली आहेत, खाणारे लोक. मगाशी इकडे येऊन गेलो ना मी, परत तिथेच आलं की काय, गॉड, इथे येऊन गेलो मी ना, नाही माहीत.
इथून तसा फिरून आलो. अरे मस्त है यार. पता नहीं लोग मुझसे क्यों डरते हैं. मेरे साथ कोई नहीं आता है यार, मैं अकेला हूँ सिवाय भगवान के. मस्त है. इथेच रे आलो. चल पुन्हा जाऊया आपल्या घराकडे. वाव, असं वाटतं इकडे बसून राहू. इथे आत्ताच गेलो होतो ना मी, तिथूनच फिरून तर आलो. सर्दी खोकला झाला यार जबरदस्त. हो, हे बघ इथेच तर आलेलो ना. हो, इथेच आलो. परत एकदा इथून गेलो होतो. इथून हा बघ, हा 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 कुठे, हा इथून पुन्हा आणि तसा फिरून 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 इथे आलो. वा, पावसाळा संपल्यानंतर एकदा जर आला असता ना यार, खतरनाक व्ह्यू. हा बघ कसं वाटतं मी बावळट. 50+ बुढ़ा. अबे गिर गया. नहीं गिरा, बच गया. ये देख, यहाँ से आया था मैं. वाह, ये क्या है पता नहीं मुझे, इसके बारे में कुछ खबर नहीं. फर्स्ट टाइम आया मैं. सिर्फ यहाँ से 7 किलोमीटर दूर रहता हूँ मैं, लेकिन मुझे पता नहीं था. काश बचपन में नहीं, अगर जवानी में भी आया होता ना 25 साल पहले, उस टाइम 18 साल का था, तो ये अच्छी हालत में है. देख, चूतियों का नशा. अच्छा नहीं लगता ऐसी जगहों पे. मेरे जेब में दारू की बाटली, लेकिन पीने की हिम्मत नहीं कर रहा हूँ क्योंकि ये पवित्र जगह है यार. ये देखो. हाँ, अच्छी जगह है. हम क्या करते हैं यहाँ आके, इसको और ख़राब कर देते हैं. एक दिन मैं यहाँ अपने परिवार के साथ आना चाहूँगा. और अभी मैं नीचे जा रहा हूँ वापस. थोड़ा यहाँ ऊपर जाता हूँ. गिर गया. या दगड सरकली वेड्या. नशी पडता वाचलो. पण इथून चढत आहे वरती. देवा, चढलो. तिकडे गेलो होतो मी मगाशी. या इकडे आता इथून आला आणि वरती चढलो. लई डेंजर आहे इकडे. सगळीकडे खाई दिसते मला. माहीममध्ये असं काय असेल मला वाटलं नव्हतं. इथून आलो होतो, परत सरकलो एकदा. इथूनच तर वरती आलो. थकलो बुवा. जेवलो नाही, खाली दारू पिलाय. चल, एक्सप्लोर तो करना ही है मुझे, और मुझे इसी में खुशी मिलती है. मैं वापस जा रहा हूँ आईला. पुरातन कालीन दगड आहे, काहीतरी आहे ते, पण ते कसं जायचं तिकडे नाही वाटतं. बघू, जाता आलं तर मी जातो तिकडे. खुजलीचा, अरे खुजलीवाले आहे सर. आंब्याचं झाड आहे, तिथून तर जाऊ शकतो मी, पण
नाही, तिथून यावं लागेल मला परत. वा, 20 मिनिटाची रेकॉर्डिंग झालेली आहे. तर बघू पुढे, परत जातो मी. अबे लई डेंजर है बे, लेकिन इसके जैसा और कोई मजा है नहीं. पडला. परत खाली उतरू. अरे यार, इतकं चांगलं संवर्धन केलं असतं ना तर आयकॉनिक असतं रे पालघरमध्ये. पण सांगू शकलो असतो का आमच्या पालघरमध्ये असं ब्युटी आहे ना, किती मस्त रे. काश काश मैं पढ़ा लिखा होता और मेरे पास बहुत सारे पैसे होते, कुछ तो करता मैं इसके लिए. छोटा सा इसे कुछ तो करता. पता नहीं यार, क्या बात. बघ ना यार, काय ब्यूटी है. क्या ब्यूटी. यहाँ से आया था मैं, यहाँ से देखो ये रास्ता है वो, मस्त है. चल रहा हूँ मैं वापस. इथून उतरू का, उडी मारावी लागेल. नाही मी खाली जातोय. मस्त. आत्ता हळू वाचलो मी पडता पडता. आता मी हळू उतरा. आता बसतो इथे आणि उतरतो. कोणीतरी आग लागलेलं यार. हळू हल्लू 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 हल्लू. चप्पल कुठे होते यार, मला माहीत नाही. मस्त आहे. इथून आलो. आता पुन्हा चाललो खाली. समोरचं आणि माझ्या पाठीमागचं दृश्य दिसते. परत चाललोय. हे बाबा, आता मी चाललो खाली. पायऱ्या आहेत. जिथून आलो तिथे चाललो आणि 25-26 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे आणि अजून पुढे होत आहे. हे बघ, हे सुंदर फुल आहे. मस्त व्ह्यू आहे. जिथे वरून दाखवलं खाली जायचं ते इथून आहे. शौचालय पण आहे स्त्रियांसाठी. आणि जे इथून दिसलं होतं ना वरून ते आहे. हे काय रे, लहान होतो ना तेव्हा क्रेज होतेच, पण हलते काय नाही. फिक्स आहे, फिक्स. चला, हे मंदिर इथे तर जाऊन आलं. मुसाफिर हूँ यारो. राष्ट्रीय उद्यानात मुबलक प्रमाणात सापडणारी कारवीला दर 8 वर्षांनी ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान फुले येतात. वाच वाच. इथे कारवी पण उगते वाटतं, माहीत नाही मला. कधीतरी येऊ. ऑगस्ट ते नोव्हेंबर. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आला तर भेटेल कदाचित. ठीक आहे, वन विभाग डहाणू.
बिट्टीची फुलं ती शांतता आहे रे मस्त. गुड, मजा आली. आता मी चाललो रिटर्न. पण तेवढंच आहे का भवानगड? पुढे कुठे आहे मग? हे तर लास्ट. आज का तो भवानगड. श्री भवानी खंडेश्वर. मला वाटतं एवढंच आहे. इथे कुठे काय बघूया. ते खाली जात आहे मी, पण ते खाली काय आहे यार. मस्त वाटतं, मला वाटतं भवानगड किल्ला. इथून मी आलो ना तो हा रोड. हा कुठे जातो? हा मला नाही माहीत. काय तरी रे, कोणतं फळ आहे रे हे? काय माहीत नाही यार. कुछ तो है, सड़ेला है, कीड़े क्या हट, कुछ भी उठा लेता है पंगी का. ये नीचे क्या है रे? काजू का बाग है, काजू. काजू पण नाही येत रे, नाही तर खाल्ली असती. यार यार से कहाँ जा रहा हूँ मैं? इसी गांव में जा रहा हूँ क्या? चप्पल बोलणार आहे काय? चप्पल कुठे टाकली रे? चांगलं नाही रे. आशिली गडासारखा एक कारवीची फुलं वाटतात मला. गाव आहे वाटतं खाली. घना जंगल, और इस जंगल में मैं अकेला. शेर. आईला काजूची झाडं फर आहेत रे. बघ किती मोठं काजूचं झाड आहे. शाप लागून मरेल तार पण आहे. काजू नाही आलेली. कसलं झाड आहे रे? त्याला ओळखतो माहीत नाही. लोक आहे तिकडे. गाव आहे वाटतं, गाव. बघूया थोडं पुढे जा. आजच्या गावात कुठलं गाव आहे? अरे भीती वाटतं, लोक मला बघत राहिल्यात. बघतात लोक रे मला. कुठलं गाव आहे बघ ना. सुविधा तर आहे सगळी इथे. लोक आहेत, बघूया, विचारूया. गावामध्ये लोक तर दिसतात. कुत्रा आहे, कुत्रा. फिरायला आलोय. कुठलं गाव आहे? भानगड आहे, भानगड. भानगड.
भवानगड पाडा आहे. भवानगड भवानगड आमचे आदिवासी आहे सगळे इकडे. आम्ही पण आदिवासीच आहे. इकडून आलाय पालघरवरून फर्स्ट टाइम आलाय. हं? तुमच्या टी व्हीवरती दिसेल तुम्हाला. सगळं. शूटिंग मी करतो आणि टी व्हीवरती दिसेल. ओके. यूट्यूबर आहे मी. पॉलिस्टर वगैरे आहेत का तुम्ही असं? हा मला वाटलं पॉलिस्टर नाही, वगैरे नाही. आहेत का असं. आपण असं फिरायला आलाय. किती मोठं गाव आहे हे आहे तरी 30-40 घरांचं आहे. म्हणजे 5,000 लोक असतील काय? नाही एवढे नाही, फॅमिली कमी आहे. पण इकडे सुविधा वगैरे आहे का तुम्हाला? सुविधा तर काय पाण्याचीच नाही सोय, बाकीचं सगळं आहे. हो, पाणी लय पाण्याची रात्रीच्या सुविधा तिथं. नाही. बाकी सगळं म्हणजे असं नीट आहे. कामाबिमाचं सोय असं नाही मिळत आम्हाला. फक्त पाण्याची सुविधा नाही. हा पाणी मग तुम्ही काम पाणी वगैरे कुठून भरतात? आहे नळ, पण तो कधी रात्रीचा येतो. आता हा, रात्री हा. आलेला, हा इकडे हा आता नळ आहे. रात्रीचा आलेला. आता डायरेक्ट येईल तर शनिवारी रात्री. 2 दिवसाने हा शुक्रवार शनिवार. शनिवार. मग आता हा आला ना, तर आता ह्यो आला तर शनिवारी पण आला तर आला, नाही तर मग तो आला तरी तो कधी रात्रीचं उठून भरलं तर सकाळी उठून भरायला गेलं तर पाणी गेलं. इकडे गाव साईडला विहिरी वगैरे असतील ना? विहीर आहे तिकडे जवळ. तिकडून भरतात का तुम्ही लोक? आहे विहीर, पाणी बोरिंग आहे. बोरिंगाचं या ताईचं म्हणणं इकडे पाणी नाही मिळत प्यायला. माहीम ग्रामपंचायत एवढे वोट वगैरे घेतात. सरपंच लोकांनी इकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. मी पण आदिवासी आहे, या ताई पण आदिवासी आहे. आदिवासी लोकांचं घराणं ऐकायला पाहिजे तुम्ही लोकांनी. बघा अशी पाण्याचीच अवस्था आहे. आम्हाला सेवन नाही, हे नाही मिळत. बाकीचे सगळं आहे. आणि मतं पण आमची एवढी याच्यातली मतं पण पडतात असं तुम्ही पण नाही. आता या वर्षी कोणाला मत दिलं तुम्ही? आम्ही आता लाडके बहिणीला भावाला त्याला दिली सगळ्यांनी. एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेला. ना आला फडणवीस? हा? एकनाथ शिंदेला मत दिलं, आला फडणवीस. असं झालं का? आता ते कसं द्यायला ह्या लोकांनी सांगितलं धनुष्यबाणावर द्यायचं, त्याच्यावर दिलं. लोकांचं नाही ऐकायचं. असं आहे ते. लोक म्हणजे आता दुसरे लोक आहेत ना, जे आपल्याला सांगतात इकडे मत द्या, ते त्यांच्या फायद्यासाठी असते. फायद्यात असते. आपल्याला माहिती आहे भाजप आपल्याला साथ देणार आहे. एकनाथ शिंदे कोण आहे? शिवसेना आहे. शिवसेना आहे. आणि आपल्याला भाजप आता सध्या म्हणतात तर पालघरमध्ये पण भाजपच आहे. भाजपनी जाम सुविधा केल्यात आपल्यासाठी, आपल्या आदिवासी बांधवांसाठी. हो हो हो. एकनाथ शिंदे सपोर्ट करतो, पण तो कधी फिरेल. कधीही फिरेल. पैसे भेटले त्यांना कधी फिरेल. म्हणून आपण भाजपलाच मत द्यायचं. पैशासाठी नाही करा, 1 रुपया पण नाही घ्यायचा आपलं हे आपण. कसं पैसे कोण आम्हाला कोणी काहीच दिलेलं नाही. माणसं ते आपण मतदान आपलं फुकट नाही जाणं म्हणून तेच बरोबर आहे. कोणाला तरी दिलं. असं काय नाही की पैसे दिले तेरच आम्ही काय केलं असं. पण आम्ही ह्या वर्षी म्हणजे मग हे ठेवलेलं होतं की आम्हाला पाण्याची काहीतरी सोय करतील तर आम्ही मत देऊ. मग ते लोक काय बोलले तुम्हाला? होय ना, काय कोण देते का लक्ष? देते एक दिवस येतात तेच तर आहे ना, निवडणुकीमध्ये फक्त त्यांच्या फायद्यासाठी ते लोक येतात. लोक येतात, त्यांचं काम झालं का मग विसरून जातात. मग कोण नाही कोणाचं असं. बघूया काहीतरी होईल आपलं पण. आपण पण आदिवासी आहेत, हीच आपण उम्मीद करू का काहीतरी होईल काहीतरी चांगलं. होईल असं. पण पोरांना शिक्षण द्या. पोरं आता हा 10वीला आहे, आता जाऊन आला साहेब. 10वीला? हा. अरे वा. आणि आता बाकीची पोरं 10वीची वगैरे आहेत. पण ती कसं पुढे शिक्षण त्यांना अजून म्हणजे हे नाही. आमच्याकडे कसं बसचं अजून वाहन नाही. मग तुम्हाला तिकडे माहीमला जायला लागेल. नाही, माहीमला नाही, आम्हाला आगरवाडी म्हणून शाळा आहे आगरवाडी इकडे. सफाळात आहे. नाही सफाळा नाही रे, आगरवाडी ना. काय रे शाळेचं नाव बोला? जवळ ये ना. अरे इकडे लाजू ये, नको. लाजू नको, ये, सांग ये. कोणतरी बघेल तर आपल्यावर थोडा थोडंसं प्रभाव तर काहीतरी पडेल. करेल असं. तेच ना, कोणीतरी बघतील आपल्याला आणि सांगतील आपल्या. सांग. लोकनायक जयप्रकाश विद्यालय आगरवाडी. हा. आणि तुला प्रॉब्लेम काय होतो? काय नाही, काय नाही सांगू नको. काय प्रॉब्लेम असेल म्हणजे तुला जायला शाळेत यायला? जायला म्हणजे वाहन कुठे वगैरे बस वगैरे सकाळी 7ला जातात, लेट येतात. कधी आल्या तर लेट, कधी ते नाही आणि त्याची रिक्षा वगैरे असतात का नाही? नाही. आणि बसच खाली फक्त जाण्या येण्यासाठी? रिक्षा तर कधी आणि तुझं स्कूल आहे ते किती लांब आहे इकडून? तरी असेल 15-20 मिनिटाचं आहे बरं. म्हणजे रिक्षाने जातो ना का याने बसने जातो? आणि यायला पण बसलाच? येताना कधी चालत येतात, नाही तर बस. अरे बाप, एवढ्या लांबच चालत? मग काय करणार. सायकल वगैरे? पोरी पण येतात चालत. म्हणजे 10वीच्या, आता 10वी-12वीच्या पोरी ज्या आहेत त्या पण चालतच येतात शाळेतून 12ला सुटलं. युट्यूबवर ते टाकेल, कोणतरी बघेल. बघतात सगळे. बघा आपल्याला काम येईल कधीतरी.
आणि इथे मध्ये गाव आहे का अजून? आहे ना, इकडे मध्ये गाव आहे, हे गाव आहे, अजून तिकडे एक दुकान आहे, असं हे म्हणजे अख्ख्या गावात मग एकच तुम्हाला दुकान आहे. राशन ते पण पाणी आम्हाला वगैरे? विचार. राशन पाणी वगैरे राशन पाणी ते पण आता 2 महिने झाले आम्हाला देत नाही. ते फ्रीवालं भेटते ते चालले फ्रीवालच देतात. ते देतात? हो, ते तरी भेटतं कम से कम. तेच देतात, दुसरं नाही. दुसरं म्हणजे हे नाही. आणि ते काय हे पण नाही. तर आता तर ते पण 2 महिने व्हायला जसे आले ते रेशनिंग पण बंद केले. ते म्हणजे जे विकत भेटते ते? ते पण नाही. ते ते तर पण नाही आम्हाला भेटत? भेटत पण ते पण नाही भेटत. आमच्याकडे तर फ्रीवालं भेटते. हिरव्याला पण भेटते, पण आता आम्हाला 2 महिने, 1 महिना, हा अख्खा महिना पालटला, हा महिन्यातच काय अजून आलंच नाही. अरे बापरे, हे लोक काहीतरी गडबड करत असतील मग. काय माहिती आहे. दर महिन्याला तर भेटते, कारण सरकारने जाहीर केलं दर महिन्याला तुम्हाला भेटेल. अजून एक एक 2 वर्ष भेटेल फ्रीवाला. भेटायला पाहिजे ना, आता भेटतच नाही अजून परत. आता अरे गेल्या महिन्यात कधी दिलंय ते पण आठवण नाही, आणि या महिन्याचं ते काय अजून नाव पण नाही. तू कितवीला आहे रे? काय करा कितवीला आहेस? हा, 10वीला? 10वीला बरोबर नापास झाला ना. नापास झालास? मोबाईल बघतो काय जास्ती? नाही नाही, मोबाईलच्या मागे जास्त नाही लागत. आपलं करिअर बनवायचं. करिअर बनवल्यानंतर भरपूर सुख आहे आपल्याला. आपण आदिवासी लोक आहेत ना, आपल्याला शिक्षण फार महत्त्वाचं आहे. मी पण आदिवासी आहे. शिकायचं, भरपूर शिकायचं, नंतर आपल्याला भरपूर सुख आहे. आजकाल मला 12वी 13वी 15वी शिकून आपण कोर्स करायचे, चांगले चांगले कोर्स करायचे. एकदा कम्प्युटर शिकणं फार जरूर आहे. 10वी नंतर जर 10वी पास झाला ना, कम्प्युटर जॉईन करायचं. कम्प्युटरमध्ये कोपा कम्प्युटर शिकायचा आणि मग सगळं करायचं. मग आपल्याला सगळं करता येईल तुम्हाला. शिकत राहा, शिक्षणाकडे दुर्लक्ष नका करू. शिकले तर आपण पुढे जाऊ, नाही शिकले तर आपल्याला दुसऱ्याची गुलामी करावी लागेल. लक्षात ठेव हे. हां, खरोखर असू नको. शिकले तर, नाही तर मग इथे काय तुमची जिंदगी काय नाही. असंच तुम्हाला लोकांची वाडेवाल्यांची गुलामी करावी लागेल. आम्ही पण तेच करतात ना. हां, मग हे यांचं, माझी पण तीच परिस्थिती आहे. पण थोडा टेक्नॉलॉजी आहे माझ्याकडे. मी कमी शिकला आहे, 4थी पास आहे मी. पण त्या टायमाचं शिक्षण म्हणून मी थोडासा माझा उपयोग करतो. हां, जुने शिक्षण आहे ना, जे म्हणजे आपण 70-80च्या टायमाला शिकले, त्यांना स्कोप होता, म्हणजे थोडी हे होती. पण आता नाही. आता तुम्ही 12वी 15वी शिकणार आणि पुढे कोर्स करणार तर तुम्हाला फायदा आहे. तर शिक्षणावर ध्यान द्या, पोरीबिरीच्या मागे लागू नका. आणि मोबाईल, खास करून मोबाईलमध्ये शिकण्यासारखं पण फार आहे आणि वाईट पण फार आहे. हां, तुम्हाला जे काय घ्यायचं ते तुमच्यावर आहे. तुम्हाला चांगलं शिकायचं आहे का वाईट शिकायचं आहे हे तुमच्यावर आहे. तुम्हाला तुमचे आईवडील नाही शिकवणार, तुम्हाला स्वतः शिकवणार आहेत. ते तर सांगतील चांगलं करा चांगलं करा. पण तुम्ही, माझं नाव गणेश वनगे आहे, इकडलाच आहे मी. पण मी फर्स्ट टाईम इकडे आला आणि मी असं जातो गावागावामध्ये आणि विचारतो तिकडे. आपल्याला पण थोडं सपोर्ट करायला पाहिजे ना आपल्या जातीसाठी. आपले हे व्हिडिओ बघणार ना लोक बघतात, खूप लोक बघतात यूट्यूबवरती. आपल्याला खूप लोक बघतात. मग ते लोक असं, जे काही अधिकारी असतात ते लोक आपली अशी पोचवतात आणि मग ते लोक येतात मदतीला, असं गाव बघून. आज हे गाव माहीम गावापासून इथे एकदम जंगल टाईप एरियामध्ये आहे. आपण असे व्हिडिओ यूट्यूबवर टाकले ना तर ते आपल्याला बघतात. तुम्ही लोक पण बनवायचा यूट्यूबचा, दाखवायचं असं का आमच्या एरियामध्ये काय आहे, इकडे फिरायला लोक येतात, हे सगळं दाखवायचं तुम्ही लोकांनी. तुम्ही लोक दाखवणार तर लोक बघणार आणि लोक ते बघून इथे येणार आणि भेट देणार आणि तुम्हाला विचारणार. जसा मी आज आला आहे तसं तुम्हाला विचारणार का तुमच्याकडे काय सुविधा आहेत, काय तुम्हाला अडचण आहे. ते सगळं ते लोक असं दाखवतात आणि मग ते अधिकारी मोठे मोठे लोक असतात ते बघतात आपल्याला आणि मग ते असे भेट देतात. मग आपल्याला विचारतात, तेव्हा आपण खरं खरं सांगायचं न लाजता. आपली आदिवासी लोकांची काय परेशानी असते ती सांगायची आपण, मग ते पुढे पोचवतात. आणि पुढे सगळं हे गाव आहे मुंबई सांगतात ते आहे सगळं महार.
इथून पण आहे का पुढे? हा इकडे आहे ते सगळे वाढवलं. अच्छा ते एकच याचं गाव आहे आमच्या आदिवासी. ठीक आहे. पण 30-35 घर असतील बस, जास्त नाही. आणि तुम्ही सांगता तशी 50 एक ही बारकी बिरकी जर पकडून सांगितले तर बारकी बिरकी आताची जी आता लहान लहान आहे ती पकडून सांगितली तर 50 एक असतील. अच्छा एवढीच आहे. मग आता या गावातले सगळे भाऊ वगैरे वाडीमध्ये कामाला काय? हो आता सगळे कामाला वगैरे जातात. मग सुट्टी किती असते त्यांना? त्यांना आता सुट्टी काय कधी पण घेतात ते कधी लोकांचं, पण? कधी वाडीवाले? झाली झालं आज एवढ्या दिवसांचं त्यांचं होतं, त्यांचं झालं तर आज आम्ही घरी आहे तसं. आणि त्यांना मजुरी काय असते? त्यांची मजुरी काय आहे तर ते आता वाढवले 300. 300? 300 घेतात. 300? 300. आणि किती तास काम असतं? आणि सकाळी 8ला जाऊन दुपारी 12-12:30 पर्यंत जेवणाला सुटायचं. परत 1:30ला 2:30ला लागले ना का परत आपले 5:30ला 5ला सुटतात. बापरे, तरी फार कमी मजुरी आहे. 300 म्हणजे कायच नाही. सरकारने कमीत कमी मजुरा लोकांना 600 रुपये मजुरी 8 तासाची. इकडे नाही एवढी देत बायकांना. एवढे आपण लहान बिलीला जातात तरी जमतेम हे देतात ते. जमीनदार लोक ना आपल्या आदिवासी लोकांना लुटतात आम्हाला पण अक्षरशः. बायकांना पण जास्त इकडे मजुरी नाही मिळत. 250 रुपयाची शिवाय मजुरी मिळत नाही जास्त. अरे बापरे, फार कमी मजुरी आहे. मग मजुऱ्या पण कमी, त्यामुळे आमची कशी आता बिगारी कामगार करतो ना जे आरसी घर वगैरे, ते लोक 800-900 रुपये घेतात घेतात. आणि त्या 6 तास काम करतात जेमतेम. ते पण इकडे जे म्हणजे बिल्डर जे आहेत आता इकडे आमच्या गावातले म्हणजे काही लोक आहेत ते बिल्डर घेणार, बिल्डरच्या हाताखाली काम करणारे, ते पण जेमतेम द्यायला देतील 400-450. ते पण त्यांचे डबे असून त्यांचं जेवण पण नाही असं. जाम अख्खा बेकार दिवस हालत आहे. त्यांचे तिकडे मेस्त्रीच्या जोडीला काम करून दुपारी घरी जेवायला, नाही तर मग डबा घेऊन जा. आता पालघरला सांगितलं ना तरी 800-900 रुपये खाली बिगारी कामगाराची मजुरी आहे. आणि जे मेन कामगार असतात ना, जे गवंडी वगैरे सांगतात जे घर आहे, त्यांचे 1500 रुपये आहे. 1500 आहे. आणि ते 8 तास पण काम नाही करत. 9ला येतील, 12ला जेवायला सुटतील, 2ला काम करतील, 5ला पळून जातात. आणि ते लोक 1500 रुपये घेतात. आणि जो बिगारी कामगार तो 800-900 रुपये घेतो. तसं इकडे काहीच नाही. इकडे तर म्हणजे खूपच हे झालं आमचं तर. कधी पहिलं एकदम स्टार्टला तर जेव्हा 2002 पर्यंत 60-70 रुपये मजुरी होती, तेव्हापासून ती वाढवून हे जमते आता 250. ते पण 300-350 सांगितले तर लोक सांगत पण नाही कामाला असं. तेच नाही, महागाई एवढी वाढलंय. कांदे 50-60 रुपये किलोने भेटतात. मग याच्यात 100 रुपयाची भाजीपाला आता तांदूळ घ्यायला गेला तरी 30-35 रुपये किलोने भेटतात. 300-350 काय परवडणार आहे? नाही परवडत. पण काय करणार, आमचे हे गाव तर आम्ही खूप आहेत असे. पण मग इकडली लोक सरपंचाकडे काय बोलत नाही का? सरपंचच नाही काय बोलायला बघत. मग तो सरपंच येतो तरी का इकडे? येऊन पण नाही बघत. कोण सरपंच आहे ते पण आम्हाला म्हणजे आता तर मला माहिती नाही मिळत. म्हणजे आता हे मतदान आता तेच ना. आता मला वाटतं शिवसेनेचाच असेल. नवीन निवडणूक झाली तर मला पण आता माहित नाही, पण अगोदर पण शिवसेनेचा होता, आता पण त्यांचाच असेल. तर कोण आहे ते बघावं लागेल. चला ठीक आहे, भेटून आनंद झाला ताई. थँक्यू. तुम्हाला पण काय नाही, मी बघतो, मी हा पोस्ट करेल, काहीतरी होईल आपलं. बघू, आपण प्रयत्न करायचे, आपल्यासाठी चांगलं आहे.